राजकारण म्हणजे विरोधासाठी विरोध करणे किंवा एखाद्या माणसाने मला मतदान केलं नाही मग त्याचं काहीतरी नुकसान करायचं असं सूडबुद्धीने वागणाऱ्या लोकांना राजकारणी म्हणतात। तसं मी कासराळीत आजपर्यंत वागलो नाही आणि वागणार देखील नाही असे प्रांजळ मत माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी कासराळी या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकीत व्यक्त केले आहे। यावेळी प्रतिष्ठित व्यापारी राजेश्वर लोकमणवार, दत्तात्रेय नरंगले, माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, किशनराव म्हेत्रे, माजी सरपंच शेषराव लंके, विठ्ठल पाटील शिंदे, सरपंच प्रतिनिधी शिवाजी टोंपे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना ठक्करवाड म्हणाले की गेल्या 35 वर्षांपासून नागरिकांनी माझ्या पॅनलला सत्ता दिली। ग्रामपंचायत एका बाजूने असल्यामुळे काम कमी जास्त होत असतात। आजची ग्रामपंचायत इमारत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात अशी इमारत नाही ही अभिमानाची गोष्ट आहे। काही छोट्या गोष्टी राहून गेल्या असतील ते मी मान्य करतो आणि पुढच्या काळात त्या छोट्या गोष्टी दुरुस्त केल्या जातील। येत्या 15 दिवसात मोठी नळ योजना कार्यान्वित होणार आहे, त्यामुळे मोठा प्रश्न मार्गी लागेल। पुढे बोलताना ठक्करवाड म्हणाले की मागच्या 15 वर्षांनंतर ठक्करवाड परिवारासाठी मत मागत आहे। जो माणूस कर्तृत्ववान आहे त्याला जातीचा प्रश्न येत नाही। रिझर्वेशन हे लहान माणसाला संधी मिळावी यासाठी असते, म्हणून रिझर्वेशन मधला माणूस दुसरीकडे उभा टाकू नये हा कायदा नाही। तो माणूस सर्वांना घेऊन चालतो, त्याला कुठेही निवडणूक लढविता येऊ शकते। यापूर्वी मी लोहगाव आरळी मधून ओपन म्हणूनच निवडणूक लढवली। 2009 मध्ये नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने संधी दिली म्हणून निवडणूक लढविली होती। यावेळी ज्यांना तिकीट फायनल झाले होते ते नाकारल्यामुळे मला निवडणूक लढवावी लागली। त्यावेळेस आजची ही लोक कुठे गेली होती असा प्रश्नही लोहगाव मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांना ठक्करवाड यांनी विचारला। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।